बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचं मत काय आणि जनतेच्या मनातील आमदार कोण कोण हे मी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. तर मामा आपलं नाव काय? श्रीकृष्ण सुदाम सुरवसे. बरं, आपल्याला आता ह्या विधानसभा मतदारसंघातील पूर्ण कोल बघितल्याच्या नंतर कोण आमदार होईल असं वाटतंय? गणेश दादा हे होतील. कारण तर ओबीसी फॅक्टर भरपूर चालेल, बहुजनाची साथ आहे, त्याच्यामुळे ओबीसी फॅक्टर 100% चालणार आहे. अच्छा. हम्म. का आपण गणेश दादा हाके यांना फक्त ओबीसी म्हणून देणार आहात का यांच्यामध्ये दुसरं काही जे मेरिट काही बघणार आहात का नाही? काय म्हणजे नेमकं गणेश दादा मध्ये मेरिट काय आहे, अशाच्या आधारावरती तुम्ही त्यांना आमदार बनवणार? गणेश दादा तर मिनिट तर म्हणजे महाराष्ट्र प्रवक्ता राहिलेले, त्यांनी आतापर्यंत आमदारनं फंड दिला नाही, पण गणेश दादाला फंड दिले महत्वाचं आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि गुणवत्ता तर शिक्षण तर आहेत, शिक्षणापेक्षा कार्य बी लय महत्वाचं असते. शिक्षणच महत्वाचं असते असंही नाही, त्याच्यात कार्य महत्वाचं असते. त्यांचं कार्य धडाडीच आहे आणि तेवढ्यात ओबीसी फॅक्टर आहेत, त्याच्यामुळे 100% येणं शक्यता आहे. पण मग तुम्ही आताच म्हणाला की ते आमदार नसताना पण त्यांनी फंड वगैरे दिलेला आहे. तुमच्या गावासाठी का त्यांनी फंड वगैरे दिलाय? महादेव मंदिर त्यांच्या इथं आमच्या इथलं महादेव मंदिराचं त्यांनीच केलेत ना, त्यांच्याच फंडातून झालेलं आहे. महादेव मंदिर आहे आमच्या इथं, 9 लाख रुपये दिले त्यांनी. अच्छा. पण मग सर, आपली प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं, कुणाचं वार आहे यावेळेस ओबीसी फॅक्टर चालणार. ओबीसी फॅक्टर? ओबीसी मधील पूर्ण जे काही पूर्ण घटक आहेत ते गणेशदादा हाके यांच्या बरोबर असतील असं मला वाटतं. 100% राहणार आहे यावेळेस. अच्छा. मग आपलं मत काय? 100% हक्क येणार, एवढं त्याचा आपण बोलणार, दुसरं का आपल्याला काही बोलता येत नाही. मग आपण सर्व म्हणताय की गणेशदादा हाके या ठिकाणी आमदार म्हणून येणार, तर त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असणार आहेत? अपेक्षा काय असणार आहे? सामान्य लोकांची एक रोड, पाणी, मूलभूत हक्क एवढाच, दुसऱ्या ह्याच्या व्यतिरिक्त काय राहणार आहे? मग ते मिळवून देतील? 100% नसताना देते तर असल्यावर तर प्रॉब्लेमच येणार नाही. नसताना फंड आणून देते आणि असल्यावर तर काय त्याला न द्यायला काय झालं? आपलं मत काय काका त्याच्यावरती? आमदार म्हणून मी कुणाला बघता? आमदार म्हणून गणेशदादा होणं खूप महत्वाचं आहे. आमदार अहमदपूर विधानसभेला असा सुशिक्षित आणि अनुभवी सचिवालयात त्यांनी काम केलंय. त्याच्यानंतर समाजामध्ये खूप त्यांचा संपर्क आहे. जवळजवळ 30 वर्ष झालं त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रवक्तापद घोषवलंय आणि त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी खूप समाजामध्ये कामं केलेत आणि दूरदृष्टीचा माणूस आहे, सर्वसामान्याला घेऊन चालणार आहे. आणि आजपर्यंत 5-6 टर्म झाल्या, हे नाही तर ते नाही तर हे. आता ह्याच्यापेक्षा तिसरा पर्याय गणेशदादा हे सक्षम आहेत आणि त्यांनी भविष्यामध्ये आमदारकी म्हणून खूप चांगलं काम करतील असं अपेक्षा आहे आणि तेच निवडून बी येतील असं सध्या चित्र आहे. सध्याचं चित्र आपल्या पूर्ण गावापुरतच आहे का पूर्ण परिसरात बोलतोय मी? अच्छा. विधानसभा अहमदपूर विधानसभेचं बोलतोय मी. अच्छा. गावापुरतं नाही मरे. पूर्ण अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघाचं पूर्ण चित्र गणेशदादा हाके यांच्याच बाजूने आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक असं वाटायला की कुठलं तरी हाकेदादासारखं नेतृत्व असावं, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या. आणि जी सर्वसामान्य जे अपेक्षा आहेत ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाहीत, तर ह्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील ही अपेक्षा आहे. आणि म्हणून कुठंतरी बदल आहे आणि बदल होईल 100%. नाही, पण जे काही माझे जे आमदार आणि विद्यमान आमदार दोन्ही पण म्हणतायत की मी पण इतका निधी आणला, इतके आम्ही कामं केलेले आहेत, आम्हाला पण संधी द्या. त्याच्याबद्दल आपलं मत काय? हो ना, पुन्हा पुन्हा संधी कसं? विधानसभा मतदारसंघ आहे, कुठलं तरी पर्याय द्या, दुसऱ्याला एक कुठलं तरी संधी द्या. त्यांनी असले तर त्यांना, नसलं तर मला नाही तर त्याला, मला नाही तर त्याला. असंच का? किती दिवस? कुठेतरी बदल व्हायला पाहिजे.
गणेशदादासारखे किंवा खंदाळे साहेबासारखे असे काही मतदारसंघात लोक आहेतच की. मग त्यांचा विचार काय आहे का नाही, किंवा इतर ओबीसी समाज म्हणा, सर्वसामान्य समाजातून एखादा नेतृत्व घडलं त्याला कुठलं तरी चान्स पाहिजे का नाही, किंवा त्याच्या कार्यावर तरी, त्याच्या वर्तणुकीवर किंवा त्याच्या धडारीवर बघून तरी कुठलं तरी त्याला चान्स द्यायला पाहिजे. तर मग आता या विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध अशाच पद्धतीचं मत विभाजन वगैरे होणार आहे का, किंवा असाच म्हणजे फॅक्टर वगैरे चालणार आहे का? आणि ओबीसी म्हणल्यापेक्षा सर्वसामान्य समाज म्हणजेच ओबीसी असं करा. बहुजन. फॅक्टर म्हणल्यापेक्षा बहुजन समाजाच्या ज्या समस्या येतात ते या मतदारसंघामध्ये आतापर्यंत पूर्णपणे सुटलेल्या नाहीत, किंवा त्यांच्या जी भावना आहेत, त्यांना जे काही हवं आहे ते त्यांच्या मनातला विकास ते होत नसताना दिसतंय. आणि म्हणून कुठंतरी दादाच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व काहीतरी करेल काही अपेक्षेनं लोकांचं सहकार्य आहे. मग मग नेमकं बहुजनांच्या मनामध्ये नेमकं काय आहे की त्यांना कुठल्या गोष्टीचा विकास झाला नाही असं वाटतं? कुठल्या गोष्टीचा म्हणल्यापेक्षा आपण जर मराठवाड्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे का नाही, त्या दृष्टीने काय विकास आहे, उद्योगाच्या संधी आहेत का, किंवा कुठला आता हे रस्ते बीजेपी सरकारने आता रस्ते पोहोचले स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर, तर त्या दृष्टीने विचार करणारा माणूस आतापर्यंत लाभलेला नाही. आणि आता दादाच्या माध्यमातून लोकांची अपेक्षा आहे किंवा हे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे म्हणून त्यांना सपोर्ट आहे. मग दादा या विधानसभा मतदार संघासाठी उद्योगधंदे वगैरे आणतील अपेक्षा आहेत आणि म्हणून पाठीशी आहेत. चाललंय काय नाही निवांत. म्हणताय का? बरं, सध्या कोणाच म्हणजे वारा आहे सध्या जी काही विधानसभेची निवडणूक आहेत त्याच्या संदर्भामध्ये? चालूच आहे ना, सगळ्याच आहे. हे आता हे गणेश दादा बरे म्हणतात आम्हाला. अच्छा, कशामुळे वाटतंय तुम्हाला की गणेश दादा बरे आहेत असं? बरं आहे, आपल्या तालुक्याचा माणूस आहे. आपल्या तालुक्यात आहे म्हणजे चाकूरला ला आता आमदार मिळणार आहे अशा आशेनं आपण. चांगलं वाटतंय आम्हाला. अच्छा, आणि पूर्ण तुमच्या गणेश दादाकडून कुठल्या हे असणार आहेत वगैरे अपेक्षा वगैरे काय? नवीन आहेत, नवीन उत्कृष्ट आहेत. हम्म. त्यांची चांगली आहे वागणूक, अच्छा बोलणं चांगलं, सगळ्याला मिळून मिसळून वागणारे आहेत. अच्छा. असं आहे. तर मग ह्याच्या अगोदरचे जे आता विद्यमान आमदार आहेत हे बाबासाहेब पाटील, हे तर म्हणतायत की मी 2,500 कोटी आणले, मी 3,000 कोटी आणले. मग त्यांनी जर इतका निधी आणला असेल तर मग ते का नको आणू? आणि गणेश दादा का? म्हणायचं राहते, आणल्या निधी कुठं ठेवला, कुठं सापडला, कशाचा निधी, कशाच का हो. काही नाही. बर, मग महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार यावं असं वाटतंय? सरकार मिसळची आता काय काय होते पुढचं काय सांगता येते. अच्छा. जागे येण्यावर आहेत आता. ओके. मग आपल्या बरोबर आणखी दुसरी काका आहेत, त्यांना विचारू आपण यांचं नेमकं म्हणणं काय. काका, सध्या जे काही म्हणजे आमदारकीची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कुणाचं वार आहे आपल्या भागामध्ये? गणेश दादाचं. गणेश दादाचं आहे. बरं.